कृषी क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रयत्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इटलीमध्ये FAO ॲग्रिकोला पदकानं सन्मान। पंतप्रधानांनी हा पुरस्कार अन्नदात्यांना केला समर्पित। हा सन्मान प्रत्येक भारतीय शेतकऱ्याचा निर्धार अधिक दृढ करणारा, उपासमार, गरिबी आणि कुपोषणाविरुद्धच्या जागतिक प्रयत्नांमध्ये भारत पूर्ण वचनबद्धतेनं योगदान देत राहील। पंतप्रधान रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट। शिष्टमंडळ स्तरीय चर्चेमध्ये सहकार्य वाढवण्यावरती भर। भारत इटली विशेष धोरणात्मक सहकार्याची घोषणा। संरक्षण औद्योगिक पथदर्शी आराखड्यामुळे लष्करी सामग्रीच्या सहविकास आणि उत्पादनाचा मार्ग झाला मोकळा। द्विपक्षीय व्यापाराच्या 20 अब्ज युरो उद्दिष्टाच्या दिशेनं भारत आणि इटली वेगानं वाटचाल करत आहेत। जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत घेतलेल्या परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन। कृषी, महत्त्वपूर्ण खनिज, आयुर्वेद, विज्ञान, तंत्रज्ञान, सागरी वाहतूक आणि बंदर या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि इटली दरम्यान 15 करार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेऊल इथं घेतली दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांची भेट। संरक्षण संबंध, उद्योग आणि सामरिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा। नीट UG फेरपरीक्षा निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली उच्चस्तरीय सुरक्षा बैठक। चुकीची माहिती पसरवणाऱ्या बनावट टेलिग्राम चॅनलवरती कारवाईचे दिले आदेश। अणुऊर्जा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज। अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आमंत्रण। राज्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध। नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। अनुदानित खतांसोबत विनाअनुदानित खतांची सक्तीने होणारी विक्री बंद। नियमभंग करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा इशारा। आणि मतदार याद्यांची फेरतपासणी करणारी SIR मोहीम पारदर्शक आणि निष्पक्षपणे राबवावी, महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी।